आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो. आमच्या कोकणामध्ये या जत्रेंचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो. त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं. अंगणेवाडीची जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्त्व असलेली आमची ही जत्रा आहे. वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्हीही सालाबादप्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आहे. काय गारण करतात? काय गारण? आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे आणि 2024 वर्ष हा भराडी देवीने आम्हा राणे कुटुंबीय असो, आमचा भारतीय जनता पक्ष असो, आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे. आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेचे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे. संगमेश्वरच्या ज्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं महाराज, त्या ठिकाणचं स्मारक गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे. ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण? त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे. आमचे माजी आमदार प्रमोद जठारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत. आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्ण जागेचं जे महत्त्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत. फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल.